Then what? Here it is the Hardy and Weinberg principles. Okay, what is our today topic name? Here it is the Hardy and Weinberg principle. What about the Hardy and Weinberg principles? Okay, what? It states that the allele frequency and xenotype frequency remain constant for generation to generation. बरोबर आहे. Hardy and Weinberg principle या ठिकाणी काय स्टेट्समेंट आहे त्यांचं की या ठिकाणी जे allele frequency असणार आहे किंवा जीनोटाइप फ्रिक्वेन्सी जी असणार आहे ते allele frequency आणि जीनोटाइप फ्रिक्वेन्सी काय असणार आहे जनरेशन टू जनरेशन कशी असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. बरोबर आहे. जनरेशन टू जनरेशन कॉन्स्टंट और स्टेबल. बरोबर आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं की आपले जे एलिल्स आहे आपले जीन्स आहे त्यामध्ये जेनेटिक चेंजेस होतात आणि त्यामुळे एलिल फ्रिक्वेन्सी आपली कॉन्स्टंट असते का नाही. एलिल फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहत नाही. बरोबर. ते त्या ठिकाणी काय होत असतं इव्हॉल्व होत असतं त्यामध्ये चेंजेस होत असतात. परंतु हार्डी आणि विनबर्गच्या मध्ये काय असणार आहे की एलिल फ्रिक्वेन्सी जी असणार आहे जे जीनोटाइप फ्रिक्वेन्सी जी असणार आहे बरोबर आहे जे टोटल नंबर ऑफ जीन्स असणार आहे ते जनरेशन टू जनरेशन कसे असणार आहे त्या ठिकाणी देयर इट इज द कॉन्स्टंट त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस होणार नाही. ओके. नो व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ हार्डी एंड विनबर्ग. ओके. व्हॉट इज द प्रिन्सिपल इट स्टेट दैट एलिल फ्रिक्वेन्सी एंड जीनोटाइप फ्रिक्वेन्सी रिमेन कॉन्स्टंट जनरेशन टू जनरेशन. बरोबर आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाही. ती कशी असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. देन व्हाट हियर इज द हार्डी एंड विनबर्ग प्रिन्सिपल. व्हाट इट इज द व्हॅलिड फॉर अ पॉप्युलेशन इन अ इक्विलिब्रियम. ओके. हार्डी एंड विनबर्ग प्रिन्सिपल जे असणार आहे ती कशासाठी व्हॅलिड असणार आहे इट इज द व्हॅलिड फॉर अ पॉप्युलेशन इन अ इक्विलिब्रियम. बरोबर. या ठिकाणी जे पॉप्युलेशन असणार आहे या ठिकाणी जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असणार आहे बरोबर आहे ना दॅट्स व्हाय इन दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम द एलिल नंबर इज कॉन्स्टंट और इक्विलिब्रियम. बरोबर. ज्या एलिलची संख्या असणार आहे ज्या अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स असणार आहे ते कसे असणार आहे इक्विलिब्रियम असणार आहे. और व्हाट इट इज द नॉन इव्हॉल्विंग प्रिन्सिपल. इट इज द नॉन इव्हॉल्विंग प्रिन्सिपल. कारण आपण चॅप्टर कोणतं बघतोय ओके पॉप्युलेशन और ऑर्गॅनिझम. बरोबर. चॅप्टर कोणतं बघतोय आपण इव्होल्यूशन. चॅप्टर काय बघतोय आपण इव्होल्यूशन. ओके. इव्होल्यूशन मध्ये पण मीन्स व्हाट नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज इव्हॉल्व जनरेशन टू जनरेशन. बरोबर. काय होत आहे इव्होल्यूशन होतं बरोबर आहे. परंतु आतापर्यंत आपण जे सगळे टॉपिक्स बघितले म्युटेशन थिअरी असणार डार्विनिझम्स असणार आहे बरोबर आहे व्हॉटएव्हर यामध्ये सगळ्यांमध्ये काय बघितलं आपण इव्होल्यूशन बघितलं बरोबर चेंजेस बघितले. परंतु हार्डी एंड विनबर्ग प्रिन्सिपल जे आहे ते त्या ठिकाणी काय आहे नॉन इव्हॉल्विंग प्रिन्सिपल असणार आहे. याच्यामध्ये इव्होल्यूशन होत नाही बरोबर. यामध्ये रिमेन कॉन्स्टंट आहे जनरेशन टू जनरेशन कोणत्याही प्रकारचं इव्होल्यूशन नसणार. त्यामुळे कोणत्या प्रकारचं पॉप्युलेशन असणार कोणत्या प्रकारचं प्रिन्सिपल असणार आहे नॉन इव्हॉल्विंग पॉप्युलेशन और नॉन इव्हॉल्विंग प्रिन्सिपल. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस होणार नाही. जे या जनरेशन मध्ये जितकी नंबर होते आलेचे तेच दुसऱ्या जनरेशन मध्ये असणार आहे तितकेच नंबर तिसऱ्या जनरेशन मध्ये असणार म्हणजे त्या ठिकाणी काय स्टॅबिलिटी आहे काय आहे स्टॅबिलिटी. देन व्हाट हियर इज द some concept related with the Hardy and Weinberg principle. First of all what here it is the population. बरोबर. पहिले काय बघणार आहे आपण पॉप्युलेशन. पॉप्युलेशन मध्ये मीन्स व्हाट ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पॉप्युलेशन म्हणजे काय ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या ठिकाणी इंडिव्हिज्युअल्स आहेत इंडिव्हिज्युअल्स मध्ये काय असणार बघा कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल ए. बरोबर. देन व्हाट कॅपिटल ए स्मॉल ए capital A small a and then what small a small a. Okay. Here it is the group of individual or here it is the group of living organism. बरोबर. हा एक ग्रुप आहे कशाचा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा त्याला म्हणणार आपण पॉप्युलेशन. बरोबर. आणि हे काय त्यांचे जीन्स आहे हे काय त्यांचे जीन्स असणार. ओके. दॅट्स व्हाय इट इज द पॉप्युलेशन. देन सेकंड वन व्हाट जीन पूल. सेकंड वन व्हाट जीन पूल. ओके. जीन पूल तुम्हाला माहिती आहे जीन पूल मीन्स व्हाट सम टोटल ऑफ ऑल द एलिल्स ऑफ अ पॉप्युलेशन. पॉप्युलेशन मध्ये जितकेही एलिल्स असणार आहेत त्यांची टोटल पॉप्युलेशन मध्ये जितकेही एलिल्स असणार आहेत त्यांची काय असणार आहे टोटल. ओके. त्याला म्हणणार आहे आपण जीन पूल. त्याला म्हणणार आहे आपण जीन पूल. व्हॉट इज द जीन पूल हियर नथिंग बट मीन्स व्हाट सम टोटल ऑफ ऑल द एलिल्स ऑफ अ पॉप्युलेशन दोज आर लिव्हिंग टुगेदर और द टेकन टुगेदर. बरोबर. पॉप्युलेशन मध्ये जितकेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असणार आहेत त्यांची जी सम असणार आहे त्यांची जी टोटल असणार आहे त्याला म्हणणार आपण जीन पूल. बरोबर. मग या ठिकाणी पॉप्युलेशन मध्ये बघा कॅपिटल ए कॅपिटल ए. ओके. हियर इट इज द कॅपिटल ए कॅपिटल ए. देन व्हाट कॅपिटल ए कॅपिटल ए. हियर इट इज आल्सो व्हाट कॅपिटल ए कॅपिटल ए. ओके. देन व्हाट कॅपिटल ए स्मॉल ए capital A small a. Then what capital A small a capital A small a. And then what next one small a small a. That's why what small a small a. Okay. Total number of alleles किती असणार आहे 10. Total
टोटल नंबर ऑफ ॲलिल्स किती आहे 10. ओके त्या ठिकाणी जर तुम्ही काउंटिंग केली ते टोटल किती बनणार आहे 10 बनणार आहे. ओके दॅट्स व्हॉट इट इज द सम टोटल ऑफ ऑल द ॲलिल्स इन अ पॉप्युलेशन. पॉप्युलेशन मध्ये जितके ॲलिल्स आहे त्यांची जी टोटल होणार आहे त्यांची जी सम होणार आहे त्या समला म्हणणार आपण जीन पूल. त्या समला म्हणणार आपण जीन पूल. देन व्हॉट इट इज द ॲलिल फ्रिक्वेन्सी. Then what? Here it is the allele frequency. Allele frequency means what? Proportion. Allele frequency म्हणजे काय? Proportion. ओके ह्या जीन पूल मध्ये जितके हे alleles आहेत त्यांचं proportion जे असणार आहे एकामेकासोबत त्याला म्हणणार आहे आपण allele frequency. मग allele frequency मध्ये काय असणार बघा? Frequency of dominant allele. So what? Here it is the frequency of dominant allele. तो डॉमिनंट आपण त्या ठिकाणी काय बघणार? डॉमिनंट म्हणजे काय? कॅपिटल मध्ये घेतो आपण त्याला बरोबर. डॉमिनंट एलील काय? कॅपिटल ए. डॉमिनंट एलील काय आहे? कॅपिटल ए. ओके देन व्हॉट इन दिस फ्रिक्वेन्सी ऑफ डॉमिनंट एलील नथिंग बट मीन्स व्हॉट कॅपिटल ए ॲज पर द आयडियल नंबर इट इज डिनोटेड बाय कॅपिटल पी. बरोबर आहे ना. डॉमिनंट एलील्स त्या ठिकाणी ए आहे आणि आयडियल प्रिन्सिपलच्या नुसार त्या कॅपिटल ए ला आपण त्या ठिकाणी काय डिनोट करणार आहे? पी ने डिनोट करणार आहे. कशाने डिनोट करणार? पी ने. देन व्हॉट पी. पण त्या ठिकाणी बघा डॉमिनंट एलील किती असणार? 1 2 3 4 5 6. बरोबर. डॉमिनंट एलील्स किती असणार आहे? 6 असणार आहे आउट ऑफ 10. ओके टोटल किती आहे? 10 आहे. त्या 10 पैकी डॉमिनंट किती आहे? 6 आहे. ओके दॅट्स व्हॉट इज देयर फ्रिक्वेन्सी ऑफ डॉमिनंट एलील 0.6. ओके डॉमिनंट एलीलची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे? 0.6. 0.6 here it is the frequency of dominant allele. then what frequency of recessive allele. आता recessive आपण त्या ठिकाणी कशाने डिनोट करतो? स्मॉल ए. बरोबर. recessive आपण स्मॉल ने डिनोट करतो. मग या ठिकाणी काय आहे? स्मॉल ए. ओके फ्रिक्वेन्सी ऑफ recessive allele that's why it is the AF. बरोबर आहे. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ recessive allele here it is the A denoted by Q. स्मॉल q. कशाने डिनोट करणार आपण त्या ठिकाणी? स्मॉल q ने. जसं आपण त्या ठिकाणी डॉमिनंट एलील कशाने डिनोट केले? कॅपिटल पी ने. बरोबर आहे ना. डॉमिनंट एलील आपण कशाने डिनोट केले? कॅपिटल पी ने. त्याच प्रकारे आपण रेसेसिव्ह एलील जे असणार ते कशाने डिनोट करणार? स्मॉल क्यू ने. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी बघा क्यू इज इक्वल टू ओके रेसेसिव्ह एलील किती असणार आहे? 1 2 3 4. ओके किती आहे रेसेसिव्ह एलील? 4 आहे. बरोबर आहे. आउट ऑफ 10. बरोबर आहे. टोटल नंबर किती आहे? 10. 10 पैकी रेसेसिव्ह किती आहे? 4. दॅट्स द फ्रिक्वेन्सी ऑफ रेसेसिव्ह एलील. व्हॉट इज द आन्सर? 0.4. काय आन्सर असणार आहे? 0.4 असणार आहे. ओके कॅन यू अंडरस्टँड? बरोबर आहे. काय बघतोय आपण? हार्डी अँड विनबर्ग प्रिन्सिपल. त्यापैकी आपण काय बघतोय? फ्रिक्वेन्सी ऑफ डॉमिनंट एलील. कशाची फ्रिक्वेन्सी बघतोय? डॉमिनंट. डॉमिनंट आपण कशाने डिनोट करणार? कॅपिटल ए. टोटल डॉमिनंट किती आहे? 6 out of 10. that's why 0.6 here it is the frequency of dominant allele. आणि नंतर काय आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ रेसेसिव्ह एलील. रेसेसिव्ह एलील किती आहे? 4 out of 10 out of 4. ओके रेसेसिव्ह बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ रेसेसिव्ह एलील 0.4. ओके दॅट्स व्हॉट p plus q is equal to 1. what is the answer? p plus q is equal to 1. मग हाऊ बरोबर आहे. मग p फ्रिक्वेन्सी किती आली? p ची फ्रिक्वेन्सी 0.6. p ची फ्रिक्वेन्सी किती आली आहे? 0.6. बरोबर आहे. त्यानंतर q ची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी किती आहे? 0.4. ओके दॅट्स व्हाय 0.6 प्लस 0.4 इज इक्वल टू 1. बरोबर आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी प्लस मध्ये केली तर त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी किती येणार आहे? 1 येणार आहे. ओके दॅट्स व्हाय p plus q is equal to 1. p चा आन्सर आला होता आपल्या या ठिकाणी 6. ओके आणि q चा आन्सर आला होता 4. दॅट्स व्हाय 0.6 and 0.4 is equal to 1. Okay, like that. Here it is the allele frequency is calculated. अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केलेली आहे? allele frequency calculate केली पण. Then what? Here it is the allele frequency. After that the allele frequency, here it is the genotype frequency. बरोबर. allele frequency नंतर काय असणार आहे? genotype frequency असणार. genotype frequency. How to genotype is calculate like that. बरोबर. आपण त्या ठिकाणी GBI मध्ये जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये बघितलं की जीनोटाइप आपण त्या ठिकाणी कसे कॅल्क्युलेट करणार. बरोबर. या ठिकाणी बघा दोन टाइपचे आलेले आहेत. हियर इट इज द टू टाइप्स ऑफ द एलिल्स, कॅपिटल ए अँड स्मॉल ए. बरोबर. दोन टाइपचे एलिल्स असणार. एक असणार आहे कॅपिटल ए, दुसरा असणार आहे स्मॉल ए. तर दॅट्स अ क्रॉस बिटवीन देम. दॅट्स अ व्हॉट? हियर इट इज द क्रॉस बिटवीन देम. दॅट्स अ फ्रिक्वेन्सी ऑफ डिफरंट जीनोटाइप. बरोबर. क्रॉस करणार आपण कॅपिटल ए स्मॉल ए. ओके मेल, कॅपिटल ए स्मॉल ए फिमेल. बरोबर. त्यानंतर आपण काय करणार? त्यांची क्रॉसिंग. काय तर बघा कॅपिटल ए क्रॉस विथ कॅपिटल ए. ओके दॅट्स व्हॉट? कॅपिटल ए कॅपिटल ए, कॅपिटल ए क्रॉस विथ स्मॉल ए,
capital A, small a. बरोबर आहे. After that what? Here it is the capital A cross with small a. That's why capital A, small a. Small a cross with small a. That's why here it is the small a, small a. Okay, like that. Alright. Crossing केला आपण capital A, capital A, capital A, small a, small a, capital A, small a, small a. बरोबर. हे झालं. त्यानंतर बघा मग त्या ठिकाणी काय असणार? होमोझायगस डॉमिनंट. होमोझायगस कोण आहे यामध्ये? डॉमिनंट. होमोझायगस डॉमिनंट. डॉमिनंट मतलब है कॅपिटल. डॉमिनंट मतलब है कॅपिटल. मग होमोझायगस डॉमिनंट का असणार आहे? कॅपिटल ए, कॅपिटल ए. होमोझायगस डॉमिनंट का असणार? कॅपिटल ए, कॅपिटल ए. होमोझायगस रेसेसिव्ह. रेसेसिव्ह म्हणजे का दोघे जीन्स कसे असणार? स्मॉल. दोघे जीन्स कसे असणार? स्मॉल. दॅट्स ऑल. स्मॉल ए, स्मॉल ए. देन व्हाट? हेटेरोझायगस डॉमिनंट. हेटेरोझायगस डॉमिनंट. बरोबर. हेटेरोझायगस माहिती आहे तुम्हाला, एक असणार कॅपिटल, दुसरा असणार आहे स्मॉल. बरोबर. परंतु यामध्ये एक कॅपिटल आणि दुसरा स्मॉल असतात, तरी सुद्धा हा कोणता असणार आहे? डॉमिनंट वाला. कोणता कॅरेक्टर शो करणार? डॉमिनंट कॅरेक्टर. ओके, दॅट्स व्हाय होमोझायगस डॉमिनंट, कॅपिटल ए, कॅपिटल ए. होमोझायगस रिसेसिव्ह, स्मॉल ए, स्मॉल ए. आणि होमोझायगस डॉमिनंट, कॅपिटल ए, स्मॉल ए. परंतु आपण आता या ठिकाणी बघा, डॉमिनंटला कशाने डिनोट केले आहे? डॉमिनंटला आपण कॅपिटल ए ने डिनोट केले, पण कॅपिटल ए ला आपण कशाने डिनोट केले आहे? ओके, कशाने डिनोट केले आहे? पी. ओके, दॅट्स व्हाय कॅपिटल ए, हियर इट इज द पी. ओके, आल्सो हियर इट इज द कॅपिटल ए, स्मॉल ए आहे. परंतु स्मॉल ए कशाने डिनोट केला आपण? क्यू ने. कशाने डिनोट केला आहे? क्यू ने. बरोबर आहे. त्यानंतर यामध्ये बघा, हा जो कॅपिटल ए आहे कशाने डिनोट केला आपण? पी ने. स्मॉल ए ला कशाने डिनोट केला आहे? क्यू ने. हा कॅपिटल ए कशाने डिनोट केला आहे? पी. हा स्मॉल ए कशाने डिनोट केला आहे? क्यू ने. ट्राय टू अंडरस्टँड. बरोबर ना? ए कशाने डिनोट केला? पी. या ठिकाणी दोघी आहे त्यामुळे पी. या ठिकाणी कॅपिटल ए, स्मॉल ए. ए असणार पी, ए असणार क्यू. कॅपिटल ए आहे पी, स्मॉल ए आहे क्यू. दोघे स्मॉल आहे त्यामुळे काय असणार? क्यू असणार. बरोबर आहे. परंतु एक कॅपिटल ए, एक पी. बरोबर आहे ना? एक कॅपिटल पी. परंतु या ठिकाणी किती आहे जीन्स? How much genes? Here it is the two genes. Capital A, capital A. That's why what? P multiply P. बरोबर आहे. या A साठी P लिहिणार, या A साठी आपण P लिहिणार. P multiply by P, P square. P multiply by P, P square. या A साठी लिहिणार आपण Q, या A साठी लिहिणार आपण Q. That's why Q multiply by Q, Q square. Try to understand. बरोबर आहे. A साठी लिहिणार दोन A त्यामुळे P square, दोन स्मॉल ए त्यामुळे क्यू स्क्वेअर. कारण कॅपिटल ए ला आपण कशाने डिनोट केलाय? डॉमिनंट जीन्सला आपण पी ने डिनोट केलाय. म्हणजे दोघे कॅपिटल ए म्हणजे पी आणि दोघे स्मॉल ए म्हणजे काय असणार? क्यू. बरोबर आहे. या ठिकाणी येणार पी स्क्वेअर, दोघे स्मॉल ए साठी येणार क्यू स्क्वेअर. आता कॅपिटल ए, स्मॉल ए किती वेळेस आहे? 1 and 2. ओके, दॅट्स व्हाय हियर इट इज द कॅपिटल ए प्लस स्मॉल ए. बरोबर आहे. कॅपिटल ए, स्मॉल ए प्लस कॅपिटल ए, small a. Okay, how much time? 2 times. Okay, that's why it is the 2pq. That time what? Here it is the 2pq. Okay, try to understand. दोघे कॅपिटल ए होते त्यामुळे p स्क्वेअर, दोघे स्मॉल ए होते त्यामुळे q स्क्वेअर. आणि कॅपिटल ए, स्मॉल ए किती वेळेस आहे? 2 वेळेस. त्यामुळे काय असणार? 2pq. काय असणार आहे? 2pq. Okay, that's why what? Here it is the homozygous dominant. It is the answer is p square. बरोबर आहे. होमोझायगस डॉमिनंट जो असणार आहे त्याचा आन्सर काय मिळणार आपल्याला? p स्क्वेअर. होमोझायगस जो रेसेसिव्ह असणार आहे त्या होमोझायगस रेसेसिव्हचा आन्सर मिळणार आपल्याला q स्क्वेअर. बरोबर आहे. आणि त्यानंतर जो हेटेरोझायगस डॉमिनंट असणार आहे त्या हेटेरोझायगस डॉमिनंटचा आन्सर मिळणार आहे आपल्याला 2pq. ओके, दॅट्स ऑल. p स्क्वेअर, q स्क्वेअर, 2pq. दॅट्स ऑल. व्हॉट इज द इक्वेशन? इक्वेशन इज p स्क्वेअर प्लस 2pq प्लस q स्क्वेअर. ओके, त्यामुळे आपल्याला जे प्रिन्सिपल मिळणार आहे, आपल्याला जे आन्सर मिळणार आहे इक्विलिब्रियम इक्वेशन, हियर इट इज द p स्क्वेअर प्लस 2pq प्लस q स्क्वेअर. हियर इट इज द हार्डियन-विनबर्ग इक्वेशन. या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहे? हियर इट इज द हार्डियन-विनबर्ग इक्वेशन. ओके, दॅट्स व्हाय p स्क्वेअर प्लस 2pq प्लस q स्क्वेअर. नथिंग बट मीन्स व्हाट? हियर इट इज द p प्लस q ब्रॅकेट स्क्वेअर. Here it is the binomial expression. बरोबर आहे. काय असणार आहे? Binomial
फायनल एक्सप्रेशन असणार p प्लस q ब्रॅकेट स्क्वेअर आणि p प्लस q ब्रॅकेट स्क्वेअर नथिंग बट मीन्स व्हाट p स्क्वेअर प्लस 2pq प्लस q स्क्वेअर. हियर इट इज द हार्डियन-विनबर्ग प्रिन्सिपल. या प्रिन्सिपलला काय म्हणणार आपण हार्डियन-विनबर्ग प्रिन्सिपल ऑफ द इक्वेशन. हार्डियन-विनबर्ग प्रिन्सिपल नथिंग बट मीन्स व्हाट हियर इट इज द इक्वेशन. ओके, that's what is the Hardian-Weinberg principle? It states that the allele frequency and genotype frequency are remain constant for generation to generation. बरोबर. या ठिकाणी जे allele नंबर असणार आहे ते चेंज होणार नाही, ते कॉन्स्टंट असणार आहे जनरेशन टू जनरेशन. ओके, that's what here it is the allele frequency p plus q is equal to 1 and what here it is the genotype frequency p square plus 2pq plus q square. Here it is the what frequency genotype frequency. त्यामुळे MCQ मध्ये ते पण लक्षात राहू द्यायचं. जर allele frequency विचारलं तर काय लिहिणार p plus q is equal to 1 आणि genotype frequency विचारले तर काय आहे p square plus 2pq plus q square. ओके, या ठिकाणी स्क्वेअर असणार बघा आता कॅपिटल A मल्टिप्लाय बाय कॅपिटल A नथिंग बट मीन्स व्हाट p multiply by p is equal to p square. Okay, then what capital A small a nothing but means what q multiply q is equal to q square. बरोबर. हे असणार तुमचे होमोझायगस डॉमिनंट, हा असणार आहे हेटेरोझायगस होमोझायगस रिसेसिव्ह आणि हे दोघे असणार आहे हेटेरोझायगस डॉमिनंट्स. ओके, then what here is the factor affect. ओके, बोललं काय factor affect or affecting on Hardy and Weinberg principle. So what here is the factor affecting on Hardy and Weinberg principle. बरोबर. आता या ठिकाणी हार्डी आणि विनबर्ग प्रिन्सिपल जे असणार आहे हार्डी आणि विनबर्ग प्रिन्सिपल काय p plus q is equal to 1 or p square plus 2pq plus q square. Okay, here it is the remain constant from generation to generation. परंतु काहीतरी कारण असतो बरोबर आहे ना. हे जे हार्डी आणि विनबर्ग प्रिन्सिपल आहे काय p plus q is equal to 1 but not a 1. म्हणजे हार्डियन प्रिन्सिपल हार्डियन विनबर्ग प्रिन्सिपल या ठिकाणी लागणार आहे का लागू होणार आहे का नाही. इज नॉट इक्वल टू 1. बरोबर. विच फॅक्टर अफेक्ट ऑन इट. बरोबर आहे. कोणते फॅक्टर अफेक्ट असणार आहे का हे प्रिन्सिपल त्या ठिकाणी का p plus q is equal to 1 राहणार नाही. काय allele frequency आणि genotype frequency स्टेबल राहणार नाही. कारण हार्डियन विनबर्ग प्रिन्सिपल काय आहे allele frequency and genotype frequency स्टेबल और कॉन्स्टंट. हे प्रिन्सिपल आहे, हे स्टेटमेंट आहे. परंतु हे स्टेटमेंट जे आहे बरोबर आहे ना ते काहीतरी कारणास्तव का होणार आहे चेंज होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे alleleची फ्रिक्वेन्सी आणि genotype फ्रिक्वेन्सी काय होणार आहे चेंज होणार आहे. काय होणार आहे चेंज होणार. मग कोणते फॅक्टर अफेक्ट होणार आहे. फर्स्ट फॅक्टर असणार आहे म्युटेशन. फर्स्ट फॅक्टर काय असणार आहे म्युटेशन. ऑब्वियसली म्युटेशन म्हणजे काय म्युटेशन होणे म्हणजे काय चेंज इन जेनेटिक मेकअप. बरोबर. आता जीन्स मध्ये चेंजेस होणार. जीन्स मध्ये चेंजेस होणार म्हणजे allele फ्रिक्वेन्सी आणि genotype फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी काय होणार आहे चेंज होणार आहे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे. दॅट्स व्हाय व्हाट म्युटेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर. दॅट्स व्हाय व्हाट म्युटेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर चेंज. द व्हाट हार्डियन-विनबर्ग प्रिन्सिपल. बरोबर. म्युटेशन चेंज करणार काय चेंज करणार हार्डियन-विनबर्ग प्रिन्सिपल किंवा इक्विलिब्रियम. त्यानंतर सेकंड जो फॅक्टर असणार आहे सेकंड फॅक्टर असणार आहे जेनेटिक फ्लो और द जीन फ्लो. काय होणार आहे जेनेटिक फ्लो और जीन फ्लो म्हणजे मायग्रेशन. काय होणार आहे मायग्रेशन. बरोबर. जर जीन त्या ठिकाणी मायग्रेट झाले इनमायग्रेट और द इनमायग्रेट. बरोबर. इन और आउट. मग त्या ठिकाणी तुम्हाला p plus q is equal to 1 मिळणार आहे का नाही. त्यावेळेस p plus q is equal to 1 तुम्हाला मिळणार नाही. बरोबर. हार्डियन-विनबर्ग इक्विलिब्रियम त्या ठिकाणी प्रूफ होणार नाही. त्यानंतर काय असणार बघा which principle is affect crossing over or nothing but means what genetic recombination. Okay, what genetic recombination. बरोबर. genetic recombination मुळे काय होत आहे जेनेटिक चेंजेस होत आहे. बरोबर. allele frequency आणि genotype frequency काय होणार चेंज होणार. allele frequency आणि genotype frequency काय होणार आहे चेंज होणार. त्यानंतर काय असणार आहे जेनेटिक ड्रिफ्ट. काय असणार आहे जेनेटिक ड्रिफ्ट. ओके, ऑल ऑफ यू ऑल व्हेरी वेल नोन दॅट अबाउट दिस कन्सेप्ट. बरोबर. तुम्हाला सगळे कन्सेप्ट माहिती आहे की म्युटेशन म्हणजे काय जीन फ्लो मीन्स व्हाट क्रॉसिंग ओव्हर जेनेटिक ड्रिफ्ट. बरोबर आहे. हे सगळे जे कारण असणार ते कशामुळे असणार आहे दोज आर अफेक्ट ऑन हार्डियन-विनबर्ग प्रिन्सिपल. बरोबर. हार्डियन-विनबर्ग प्रिन्सिपल इक्विलिब्रियम मिळणार नाही. त्याच्या मागचे कारण काय असणार आहे हे बरोबर. याच्यामुळे काय होणार आहे हार्डियन-विनबर्ग इक्विलिब्रियम जे असणार आहे बरोबर हे या ठिकाणी काय होणार आहे चेंज होणार आहे. हे या ठिकाणी काय होणार आहे चेंज होणार. बरोबर. दोज आर फॅक्टर अफेक्ट ऑन व्हाट हार्डी अँड विनबर्ग इक्विलिब्रियम.
therefore what, if Harding and Weinberg equilibrium is constant or stable, ज्यावेळेस हार्डी आणि विनबर्ग प्रिन्सिपल कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार किंवा स्टेबल असणार आहे, त्यावेळेस का असणार, दॅट टाइम व्हॉट, नो म्युटेशन, ओके, त्यावेळेस म्युटेशन होणार नाही, दॅट टाइम व्हॉट, नो जीन फ्लो, ओके, त्यावेळेस जीन फ्लो होणार नाही, ओके, दॅट टाइम व्हॉट, नो क्रॉसिंग ओव्हर, नो जेनेटिक रिकॉम्बिनेशन, म्हणजे त्यावेळेस जेनेटिक रिकॉम्बिनेशन होणार नाही, किंवा त्यावेळेस काय होणार नाही, जेनेटिक ड्रिफ्ट, ओके, दॅट्स व्हॉट, नो जेनेटिक ड्रिफ्ट, ओके, त्यावेळेस काय होणार नाही, जेनेटिक ड्रिफ्ट होणार नाही, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या नाही तर जीन्स मध्ये, ॲलिल्स मध्ये, जीनोटाइप फ्रिक्वेन्सी मध्ये चेंजेस होणार आहे का, नाही, म्हणजे चेंजेस होणार नाही म्हणजे कॉन्स्टंट राहणार, चेंजेस होणार नाही म्हणजे काय असणार, कॉन्स्टंट, आणि त्यावेळेस मग आपल्याला काय मिळणार आहे, हार्डी विनबर्ग इक्विलिब्रियम, नथिंग बट मीन्स व्हॉट, P + Q = 1, बरोबर. केव्हा, ज्यावेळेस नो म्युटेशन, नो जीन फ्लो, नो जेनेटिक रिकॉम्बिनेशन, नो जेनेटिक ड्रिफ्ट, दॅट टाइम इज इक्विलिब्रियम, आणि ज्यावेळेस हे सगळं होणार त्यावेळेस इक्विलिब्रियम मिळणार नाही. So that's what, here it is the all the information about what, Hardy and Weinberg प्रिन्सिपल. क्या अडचण इथपर्यंत